तर आमच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या आणि आता मी चाललेले होते रिटर्न सासरी. कारण माझ्या दिराचा साखरपुडाही आहे आणि आम्हाला येऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत. तर आमच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या आणि मग कितीही नको वाटलं तर रिटर्न जावंच लागतं. तर माझा भाऊ जो आहे तो मला अर्ध्या रोडपर्यंत सोडवायला आलेला होता आणि त्यानंतर आरुषचे डॅडी जे आहे ते आम्हाला घ्यायला येणार होते. तर त्यांना यायला जरासा उशीर झाला कारण खूप जास्त पाऊस चालू होता. तर फायनली गाडीमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झालेला होता. आरुषचे काही नखरे असे चालू होते आणि त्याच्या डॅडूला पाहून तो खूप खुश झालेला होता. एवढ्या दिवसानंतर डॅडूला भेटण्याची काही खुशी त्याची वेगळीच होती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना पाऊस सुरू झालेला होता आणि पावसासोबतच खूप वारा आणि विजाही चमकत होत्या. आता ह्या टनलमधून जाताना मला जराशी भीती वाटते कारण हा टनल ना 8 ते 10 किलोमीटरचा आहे आणि तो लवकर संपायचं काही नावच घेत नाही. त्यानंतर ना CNG भरण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर थांबलेलो होतो. लांबचा प्रवास असेल ना तर असंच होतं, पूर्ण माणूस कंटाळून जातो आणि बॉडी पेन होतं, ते तर वेगळंच असतं. त्यानंतर ना मग आम्ही डायरेक्ट घरीच गेलो. जेवण वगैरे पण बाहेरच केलेलं होतं. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुढचे व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.